केजेस आनंदोत्सव 2025 ची दिमागदार सुरुवात। स्थानिक केजेस सोमय्या वरिष्ठ व केबी रोमारे कनिष्ठ महाविद्यालयात केजेस आनंदोत्सव 2025 ची दिमागदार सुरुवात झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर विजय ठाणगे यांनी दिली। 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान शिवजयंती उत्सवानिमित्त महाविद्यालयात किल्ले बनवा स्पर्धा, स्थळ चित्रण स्पर्धा, व्यंगचित्र स्पर्धा, कातरण कला स्पर्धा, फुले सजावट स्पर्धा, लघु नाटिका स्पर्धा, कौन बनेगा केजेस चॅम्पियन, क्ले मॉडेलिंग, चित्रकला स्पर्धा, मेहंदी व रांगोळी स्पर्धा, मांडणी कला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, गीत गायन स्पर्धेसह नृत्य, एकपात्री मिमिक्री, एकांकिका, प्रहसन इत्यादी स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच पारंपरिक वेशभूषा डे, स्पोर्ट डे, चॉकलेट डे, मिसमॅच डे, साडी डे, टाय डे, आधुनिक वेशभूषा डे, शेला पागोटे व प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे। येत्या 28 फेब्रुवारी रोजी सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याचे डॉक्टर ठाणगे म्हणाले। यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व विश्वस्त संदीपराव रोहमारे म्हणाले की 19 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली। यामध्ये मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि शिवगर्जना देऊन परिसर शिवमय बनविला। किल्ले बनवा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मुरुड, जंजिरा, रत्नागिरी, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, परंडासह छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले व बांधलेले विविध किल्ले सुंदर पद्धतीने तयार केलेले बघून मनस्वी आनंद वाटला। याच दिवशी क्ले मॉडेलिंग मध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी इत्यादी विषयांवर सुंदर मातीकाम देखील केले। 20 फेब्रुवारी रोजी कार्टून स्पर्धा, स्पोर्ट फोटोग्राफी स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धेसह चॉकलेट डे साजरा करण्यात आला। कार्टून स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शेतकरी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच महिला सुरक्षा इत्यादीसह विविध ज्वलंत विषयांवर व्यंगचित्र काढली। स्थळ चित्रण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील निसर्गाचे सुंदर असे व्यावसायिक फोटोग्राफ काढले आणि एकमेकांना व शिक्षकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा केला। 21 फेब्रुवारी रोजी कातरण कला स्पर्धा म्हणजे कोलाज, फुले सजावट, पोस्टर व बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। कोलाज स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत कलात्मकतेने वर्तमानपत्रे व मॅगझिन वापरून ममता या विषयावर आई व मूल, प्राणी, पक्षी इत्यादींच्या माध्यमातून या संकल्पना सुंदर पद्धतीने साकारल्या। फुले सजावट स्पर्धेत अतिशय कलात्मकतेने फुले, पाने इत्यादींपासून फ्लॉवर पॉट, डेकोरेशन, फुलांची ज्वेलरी, बुके, रांगोळी तयार करून आपली कला सादर केली, अशी माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र बनसोडे व सदस्य डॉक्टर जिभाऊ मोरे, डॉक्टर रवींद्र जाधव, प्राध्यापक बाळासाहेब सोनवणे व डॉक्टर अभिजित नायकवाडे यांनी दिली। या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला। बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये विविध विभागातील व वर्गातील विद्यार्थ्यांनी क्रिकेटचा अनोखा आनंद घेतला। या विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्याचबरोबर शिक्षणाबरोबर आनंद मिळवण्यासाठी आयोजित केल्याची माहिती डॉक्टर शैलेंद्र बनसोडे यांनी दिली। मी बोरसे वैष्णवी। नमस्कार, मी बोरसे वैष्णवी, एम.कॉम सेकंड इयर केजेस कॉलेज मधली। आज मी बनवली आहे ज्वेलरी। आमच्याकडे डेमो पण आहे, मॅडमला वेअर करून दाखवली आहे। कमी पैशात जास्त कसे कमावता येईल यातून आम्हाला फक्त खर्च 700 रुपये झाले। यातून आम्ही 2500 ते 3000 पर्यंत आम्ही कमवू शकतो। धन्यवाद। हे कार्यक्रम नियोजन केलेलं आहे आमच्या शिंदे मॅडमनी आणि कॉलेजचे प्राचार्य। धन्यवाद सर। आज आम्ही 3 जणांनी मिळून ही ज्वेलरी बनवलेली आहे। तर केजेस सोमय्या कॉलेजनी आज आम्हाला ही संधी दिली। आज मॅडमनी झालं, प्रिन्सिपल सरांनी झालं, सरांनी झालं, आज आम्हाला ही संधी दिली। या संधीमुळे आम्ही उद्या पण काहीतरी आम्ही बिझनेस टाकू शकतो, काहीतरी करू शकतो। ह्यानुसार सरांनी आयोजित केलंय। सरांचे मी मनापासून आभार मानतो की सरांनी आम्हाला ही संधी दिली। धन्यवाद। तुमचं उद्दिष्ट काय, भवितव्य काय, आणि तुम्ही ज्या कॉलेजचे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही या लोकेशन देणार? आजच्या काळामध्ये काही मुलीला शिकण्यासाठी घरचे पाठवत नाहीये, त्यामुळे घरी बसून कमी खर्चात कसा बिझनेस चालवता येईल या दृष्टीने आम्ही ही ज्वेलरी मेकिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही काहीतरी नवीन बनवता येईल ही संधी आम्हाला चांगली भेटल्यामुळे आम्ही ही ज्वेलरी बनवली आणि याच्यापासून आम्हाला बिझनेस पण स्टार्ट करता येईल। साइड बिझनेस मध्ये याचा वापर होऊ शकतो? हो, साइड बिझनेस मध्ये म्हणजे मी एक मेकअप आर्टिस्ट, बोरसे वैष्णवी म्हणून मेकअप आर्टिस्ट आहे मी, आणि प्लस म्हणजे मेकअप बरोबर मी ही ज्वेलरी पण सेल करते।
नमस्कार, माझे नाव साईश्वरी. आज KGS कॉलेजने आयोजित केलेली ही फ्लावर डेकोरेशनची स्पर्धा, यात मी भाग घेतलेला. यात मी बनवलेली आहे डॉलची फ्लावरची डॉल, बघू शकता तुम्ही. यात मला मॅमने खूप हेल्प केली. थँक्यू. मी एक डॉल यूज केलेली आहे, रोजेस अँड मेनी फ्लावर्स, लिव्स. आणि मला ही आयडिया सुचली कारण की मोस्ट ऑफ द लोक बुकेज बनवतात किंवा खाली करतात काहीतरी डिझाईन. फ्लावरची डॉल एक युनिक आयडिया होती जी माझ्या आईने मला सुचवली. बस. नमस्कार, माझे नाव केकान कोमल चंद्रकांत. मी KJ सोमय्या वरिष्ठ महाविद्यालयात शिकते. प्रथम वर्ष वाणिज्यात शिकत आहे. तर आम्ही ही जी सजावट केली आहे ती पुस्तकं आणि फुलं या दोन टॉपिकवरती बेस केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला की जसं आपल्या जीवनाचं सौंदर्य जे फुलांनी आणि निसर्गाने वाढतं, तसंच ज्ञानाचं सौंदर्य हे पुस्तकांनी वाढतं. त्याच्यामुळे पुस्तकच वाचले पाहिजे आधुनिकतेच्या काळामध्ये. थँक्यू. नमस्कार, मी श्रद्धा सुभाष बनकर. मी MSc फर्स्ट इयरला आहे. हे आम्ही वेलकम डेकोरेशन केलं आहे. आता खासकर बेबी वेलकम, नवरीचं वेलकम असलं घरी तर त्याच्यासाठी आपण अशा ऑर्डर्स घेऊ शकतो. आणि यात अजून ते सप्तपदी लग्नासाठी जी डेकोरेशन राहतं ते पण मी याच्या आधी केलेलं आहे. म्हणजे हे डेकोरेशन आपण याची ऑर्डरसुद्धा घेऊ शकतो. असं मोगल आणि ही माझी पार्टनर आहे ज्ञानेश्वरी दिघे. आणि आम्ही चौघींनी मिळून ही चेअर डेकोरेट केलेली आहे. आम्ही BCA सायन्स या क्लासमध्ये शिकतो. तर आम्ही एखाद्या फंक्शनसाठी यूज करण्याच्या उद्देशाने ही चेअर डेकोरेट केलेली आहे. तसेच आम्ही काही फ्लावरचे हॅम्पर पण बनवलेले, जसे की हे शेवंतीच्या फुलाचा हॅम्पर आहे. आणि यात आम्ही भरपूर सारे फ्लावर्स यूज केलेले, जसं की रोज, परत चाफ्याचं फूल आहे आणि बाकीचे शोचे फूल वगैरे आहेत. त्यानंतर वेल पण एक डेकोरेट करण्यासाठी आम्ही लावलेला आहे. तर यामध्ये आम्ही सगळे जे घरी आपण उगवतो ते फुलं वापरलेले आहे. एकदम सर्व नॅचरल आहे, काय आर्टिफिशियल यामध्ये कोणताही फूल नाही आहे. आणि हे आपण एखाद्या फंक्शनसाठी यूज करू शकतो. डेकोरेट केलेली चेअर जसे की फोटो फ्रेम्स ठेवण्यासाठी पण यूज करू शकतो, किंवा फंक्शनमध्ये जसं लग्नामध्ये पण ते चेअर सिटिंगसाठी आपण ठेवू शकतो. असं आज महाविद्यालयाने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे, काय सांगणार तुम्हाला? तर आम्ही महाविद्यालयाचे खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या कलेला वाव देऊन हे फ्लावर डेकोरेशनसाठी अरेंजमेंट केली. Hello, good afternoon, sir. My name is Vishaka Keshav Abade. I am studying in MSc first year microbiology in KGS College, Kopargaon. I am participating in flower decoration competition. I made bouquet. This bouquet is very costly, but मी हा बुके फक्त म्हणजे घरच्या फुलांनी आणि काही फक्त विकत घेतले. तर असं करून माझा बिझनेस चालू होऊ शकतो, म्हणजे जास्त मला याच्यातून पैसे भेटू शकतात. हा बुके जर बाहेर बघायला गेला तर 2500 ते 2600 रुपयामध्ये भेटतो. आणि हे 2 बुके ते 250 ते 500 पर्यंत भेटतात. तर यातून मला खूप फायदा आहे. आणि म्हणजे आपण हे इको फ्रेंडली काही त्याचं म्हणजे हे बेस्ट. मला हा बुके बनवण्यासाठी फक्त अर्धा तास लागला आणि याला बनवण्यासाठी 15 मिनिटं लागली. मी FIBSC मायक्रोचे स्टुडंट आहे. हे मी फुल डेकोरेशनचं पार्टिसिपेट केलं आहे. सर आम्ही हा बुके बनवला आहे, घरगुती फुलांचाच यूज केला आहे. याच्यामध्ये सगळा काही म्हणजे वनस्पतींचे पण फुल यूज केले आहे त्याच्यामध्ये. काही बनवण्याच्या मागचं कारण? तर माझं नाव आकांक्षा शिवर त्रिभुवन आहे. मी FIBSC मायक्रोबायोलॉजी स्टुडंट आहे. सर मी फुले सजावट या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जसे आपण बघतो निसर्गामध्ये आपल्या अर्थशास्त्र इकोसिस्टममध्ये असणारे वेगवेगळे फुले असतात. पण तसं बघायचं गेलं तर बाकीच्या देशामध्ये ओन्ली कॅन रोज अष्टरासन यूज केले जातात. पण ह्या फुलामध्ये मला सांगायचं असेल बुकेमध्ये आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे नव्हे तर भारतामधले त्यामध्ये कागदी फुले असेल, झेंडू असेल, वेगवेगळ्या प्रकारचे फुले जे मी डेकोरेट केले, चाफा असेल ते सुद्धा आपण गुच्छामध्ये यूज करू शकतो. ते शुभ कार्यासाठी वापर होऊ शकतो आणि अशुभ कार्यासाठी जसे दुःखाला
थँक्यू सर. मी आज इथे गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलं आहे. म्हणजे आपण शुभ कार्यासाठी डेकोरेशन, फुलांचं डेकोरेशन करू शकतो आहे, ही कन्सेप्ट आम्ही याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरली आहे. आम्ही ही फुलं घरूनच आणण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त आपल्या आवारात जी फुलं भेटतील ती फुलं आणून आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. तर आता फुलांचं कसं धार्मिक कार्यासाठी वापर होतो, शुभ कार्यामध्ये जास्तीत जास्त वापर होतो. तर आपण ही म्हणजे याचा वापर करून म्हणजे हे असं डेकोरेशन तिकडं करू शकतो आहे. आणि याच्यामधून व्यवसायाची संधी म्हणजे आपण वेडिंग प्लॅनर ही एक संधी उपलब्ध होऊ शकते याच्यातून. तर आम्ही कॉमर्स स्टुडंट आहोत, तर आम्हाला नक्कीच आवडेल की म्हणजे आमच्या या कलाकृतीतून आम्ही भविष्यात वेडिंग प्लॅनर होऊ शकतो आहे. थँक्यू. मी आत्ता TYBAची विद्यार्थिनी आहे. मी या ठिकाणी फोटो फ्रेम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या परिसरामध्ये जे फुलं वगैरे भेटतात किंवा असे पानं वगैरे भेटतात त्याच्या आधारे फोटो फ्रेम चांगला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ना ही बनवताना ना म्हणजे असं मी ठरवलं नव्हतं की मी हे बनवल, पण मग भाग घेतल्यावर कॉन्फिडन्स आला असं बनवायचं. ह्याच्यातून पुढे मला व्यवसायाची संधीसुद्धा प्राप्त होण्याची मला सुवर्णा चंद्रकांत. आज जी KGS कॉलेजमध्ये फ्लावर डेकोरेशन कॉम्पिटिशन अरेंजमेंट केलेली आहेत त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे. आणि हे जे डेकोरेशन बनवलेलं आहे हे स्टेज डेकोरेशन टाईप आहे आणि हे इतर फेस्टिवल्समध्ये पण यूज केलं जाऊ शकतं. 2 मेंबर्सनी मिळून हे बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये काही वाईल्ड फ्लावर आणि 2 प्लांटच्या स्पेसीस पण यूज केलेलं आहे. ते एक रोज आणि एक ग्रिसिलियम सेपियम म्हणून. ही स्पेसीस पॉयझनस आहे पण तिचे फ्लावर्स खूप अट्रॅक्टिव्ह असतात. थँक्यू. नमस्कार, मी KGS सोमय्या महाविद्यालयामधला विद्यार्थी आहे. माझं नाव रामचंद्र रवींद्र जोशी आहे. मी या ठिकाणी गणपती आपण कोणतं पण सुरुवात करायची असेल तर आपण गणपतीचं सगळ्यात मोठं प्राधान्य आहे गणपतीला. त्यामुळे मी इथं गणपतीचं निसर्गामधलं मी तयार केलेलं आहे. त्यासाठी मी फुलाचा वापर केलेला आहे, फुलं आणि पानाचा वापर केलेला आहे. मी सर लोकांचं अभिनंदन करतो. जास्त मी प्राचार्य सरांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली की आम्ही इथं आमचं मनातील ते भावना आहे किंवा आमचे कलागुण आहे ते आम्ही इथं सादरीकरण करावं. त्यासाठी मी सगळ्या प्राचार्यांचा आणि सगळ्या स्टाफमधल्या मेंबरांचा मी जास्त मनापूर्वक धन्यवाद देतो. मी म्हणजे कल्पना ही माझी म्हणजे मी ब्राह्मणच आहे मी. आणि त्यामध्ये मी कसं सगळ्या ठिकाणी जात असतो. मी कोणत्या पण लग्नस्थळ आहे या ठिकाणी जात असतो, पण तिथं कसं आपण डेकोरेशन हे कसं ते फुलामध्ये नसतंच. आपण कोणते पण वेगळे ते त्यांच्या पद्धतीने करतात. पण आपलं धार्मिक कृत्य कोणतंही म्हणजे आपण जुन्या काळी कसं गणपतीचं आपण स्मरण करायचो, त्यामध्ये आपण फुलाचं पानाचं पण वापर करायचो. पण या ठिकाणी आता आपण रांगोळीचाच फक्त वापर करतो. फुलं हे पानं आपल्या धर्मामध्ये राहिलेच नाही. आपण नुसतं ते DJ हे ते त्याच्यामध्ये आपण जात असतो. पण आता कसं आता ही धार्मिक वृत्तीमुळं मी हे केलेलं आहे. म्हणजे कसं निसर्गाचं या सुंदर सजावटीमध्ये गणपती हे सगळ्यात मेन आहे, कारण की त्यांच्याशिवाय कोणतंच कार्य हे पूर्ण होत नाही. त्यामुळे मी इथं गणपतीचं तयार केलेलं आहे. ओके. मी TYBAची स्टुडंट आहे, श्रद्धा उत्तम चौधरी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कमळ जसं चिखलात खुलतं आणि पाण्यावरती तरंगल्यावर त्याला एक नवीन सौंदर्य प्राप्त होतं, ते खूप छान दिसतं. त्याच पद्धतीने हे पाण्यावरती तरंगलेली फुलंही खूप छान दिसतात. आपण जर घराच्या मेन डोअरमध्ये छोट्याशा फ्लावर पॉटमध्ये जर घरगुती फुलं सजवले तर येणाऱ्या जे पाहुणे वगैरे त्यांना एक पॉझिटिव्ह थिंकिंग येते की आणि खूप छान दिसतात ते आल्यावरती. आणि सर्व शिक्षकांनी आणि प्रिन्सिपल सरांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू. नमस्कार, मी कुमारी साक्षी आभाळे. मी TYBSC मध्ये आहे. नुकताच आमच्या KGS सोमय्या कॉलेज महाविद्यालयामध्ये KGS आनंदोत्सव नावाचा फेस्टिवल चालू आहे. सो मी फ्लावर डेकोरेशन कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. हे माझं फ्लावर डेकोरेशन आहे. हे बॅकस्टेज डेकोरेशन आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा बिझनेस आयकॉन बनू शकतो आहे. मी खूप थँकफुल आहे KGS सोमय्या टीमला, कारण हे माझ्यासाठी खूप मोठा बिझनेस आयकॉन आहे. आणि
आणि बॅकस्टेज डेकोरेशन आपण बघतोच आहे. आत्ताच्या जनरेशनला खूप मेहंदी फेस्टिवल असेल किंवा हल्दी फेस्टिवल असेल, वेगवेगळे फंक्शन्स असतात घरी, तर ते युजफुल आहे माझ्यासाठी. आणि सपोज भविष्यामध्ये जर हे छोटंसं स्मॉल स्केलवरती केलेलं आहे, जर मला लार्ज स्केलवरती करायला जर संधी मिळाली तर हा माझ्यासाठी बिझनेस बनू शकतोय. सो थँकफुल फॉर के.जे. सोमय्या कॉलेज प्रिन्सिपल सर, ट्रस्टी अँड अदर स्टाफ. थँक्यू. काय नेमकं तू थीम बनवलेली आहे, फुलांच्या सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, कॉलेजने तुला ही संधी उपलब्ध करून दिली, काय सांगणार या स्पर्धेविषयी? कॉलेजने आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तर कॉलेजचा आभारच आहे. पण या थीम मागचा उद्देश म्हणजे हे एकतर फ्लावर एक्झिबिशनसाठी पण इम्पॉर्टंट आहे. हे आपण पार्टीसाठी पण डेकोरेशनसाठी ठेवू शकतो, लग्न समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये पण हे डेकोरेशनसाठी ठेवू शकतो. याची मेन थीम हीच आहे. आणि म्हणजे आता आम्ही कमीत कमी फ्लावर वापरू, म्हणजे मेनली 2 टाईपचे फ्लावर आम्ही याच्यात यूज केले. एक गोकर्ण आहे आणि एक बोगनवेल आहे. आणि याच्यात आर्टिफिशियल काहीच नाही, इट्स नॅचरल. माझे नाव कोकाटे प्रियांका संपत आणि मी आणि माझ्या ग्रुपने डॉलची कन्सेप्ट यूज केली आहे. कारण पहिली गोष्ट तर म्हणजे लहानपणीची एकदम सुखद आठवण आहे. कारण जेव्हा आपण खेळायला लागतो तेव्हा पहिलं खेळणं म्हणजे डॉल असते. आणि आता आणि हे माझ्यासाठी एक बिझनेस आयकॉन पण म्हणू शकतं. कारण आता जे फंक्शन्स होतात त्यामध्ये फॉर एक्झाम्पल बर्थडे आहे किंवा कोणाचा बारसा आहे, त्याच्यामध्ये मी हे यूज करू शकते डॉलसाठी. आणि तेच आज KGS आनंदोत्सवाचा 3रा दिवस आहे, तर अशा स्पर्धा चालू राहिल्या. आणि पण आम्हाला खरंच एक चांगलं स्टेज मिळतं आहे KGS कॉलेजमध्ये, की आम्ही आमचं जे एक्सपिरियन्स डेव्हलप करू शकतो. आणि हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे लहानपणी आम्ही डॉल खेळायचो पण कधीच त्याला फुलांनी आम्ही सजवलं नाही. पण आज ह्या कॉम्पिटिशनमुळे आम्ही म्हणजे आमचा एक्सपिरियन्स डेव्हलप करू शकलो आणि आम्हाला एक्सपिरियन्स पण मिळाला. आणि खरंच प्रिन्सिपल सरांचं, शिक्षकांचं आणि आम्हाला सपोर्ट करणाऱ्या स्टाफचं खरंच मनापासून आभार आहे. कारण मी माझं इमोशन्स जुडलेलं आहे. कारण ही माझी डॉल लहानपणाची आणि मी फर्स्ट टाइम त्याला फ्लावरने सजवलेले. खरंच खूप आनंद वाटतोय. थँक्यू सर. शिक्षणाबरोबर एक व्यवसाय देखील उपलब्ध झालेले, कशा पद्धतीने पाहता? हो, खरंच सर मी मायक्रोबायोलॉजीला आहे, पण मी कधीच विचार केला नाही की मी असा बिझनेस पण टाकू शकते. पण आज ह्या कॉम्पिटिशनमुळे मला समजलं की खरंच एक आयडिया आली आहे की याच्यामध्ये पण आपण बिझनेस करू शकतो. सप्रेम नमस्कार आणि हरिओम. ओम नमः शिवाय. का शिवलिंग आपल्याला प्राचीन काळापासून आणि शिवमहादेवाचं इथं आगमन करायचं आहे. म्हणजे मी अशी सुंदर अशी फुलांपासून शिवलिंग बनवलेली आहे. शिवलिंग कुंभमेळाव्याला आपण जातो, कुंभमेळाव्यातून आपण येतो, तर म्हणजे आपण त्याच्यात जाण्यापेक्षा आपण इथं जरी दर्शन घेतलं तरी होईन. आता शिवरात्री मोठा आनंदोत्सव आहे म्हणून मी शिवलिंग बनवलेली आहे. म्हणजे कुंभमेळाव्यात गेल्यापेक्षा आपण इथं सुद्धा दर्शन घेऊ शकतो. प्रभू शंकराचं, शिव पार्वतीचं आगमन इथून होत आहे. इथून आपण दाखवणार आहे शिवलिंगापर्यंत. म्हणजे शिवलिंग काय असतं अजून पण काही कल्पना त्यांना व तरुणांना माहीत नाही, म्हणून या कल्पनेतून सुद्धा त्यांना काहीतरी माहिती होईल. सर्वप्रथम मी KGS सोमय्या व्यवस्थापक व संचालक यांचे आभार मानतो. आणि प्राचार्य म्हणजे आम्हाला एक म्हणजे आनंदोत्सव काय राहतो काहीच माहीत नव्हतं, तरी आम्ही एवढ्या कल्पकतेने आम्ही सर्वजणांनी म्हणजे माझे भाऊ असन किंवा बहीण असन सर्वांनी खूप आनंदाने बनवलेलं आहे. म्हणजे शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारीपासून ते अजून 10 दिवस ही स्पर्धा चालू आहे. म्हणजे एक आनंद आहे ना. म्हणजे जीवनात आपल्या म्हणजे जीवन कसं असतं माणसाचं, काहीतरी आनंद भेटलाच पाहिजे तरुणमध्ये. पण मी आज 3य वर्ष वाणिज्य शाखेतून शिकतोय. माझं नाव दरगुडे कृष्ण धर्मराज. म्हणजे कल्पकतेने मी बनवलेलं आहे सर हे. आणि शिवलिंग याचं म्हणजे आपल्याला काय आहे ते आज इथून कळणार आहे. जय शिवराय, जय शिव. माझं नाव वैष्णवी विलास ठुमरे. मी 3rd इयर BBA CA क्लासमध्ये शिकते. आम्ही हे नॅचरल फुलांपासून आज जे डेकोरेशन बनवले त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वापरले. जसं की गुलाब, झेंडू असे वेगवेगळे प्रकारची फुलं आणि वेगवेगळे जे शोचे पानं आहेत त्याचा आम्ही वापर केला आहे. आपण बघू शकता की किती छान एकदम मस्त पान, एकदम कलरफुल पान आहे. याच्यापासून आपण कसं डेकोरेशन करू शकतो, याचा वापर कसा आपण
डेकोरेशनसाठी करू शकतो हे आम्ही दाखवून दिले ह्या डेकोरेशनमधून. तसेच आम्हाला जी ही संधी दिली आहे आमचे KJ सोमय्या कॉलेजनी, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि तसेच आमच्या टीचर स्टाफने आम्हाला जो सपोर्ट केला आहे त्यासाठी पण त्यांचे धन्यवाद. आणि आम्हाला ही नवीन कला, आमच्यातल्या ज्या कला आहेत त्या आम्हाला इथे दाखवून देण्यासाठी जी संधी दिली त्यासाठी पण मी त्यांचे आभार मानते. आणि मी हे जे डेकोरेशन आहे फर्स्ट टाइम फ्लावर डेकोरेशन आम्ही आमच्या ग्रुपनी केलेलं आहे. याआधी कधी असं डेकोरेशन नव्हतं केलेलं, तर त्यासाठी कॉलेजसाठी मी खूप खूप धन्यवाद म्हणते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि आमच्यातील कला आम्ही दाखवून दिल्या. थँक्यू. माझे नाव साईश रामेश्वर कोले आहे. मी सावळीवीर इथला आहे. मी M.Com फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे. आज KJS कॉलेज महाविद्यालयाने फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा ठेवून विविध मुलांना प्रोत्साहन करण्याचे काम केलेले आहे. त्यात मी पण सहभागी झालेलो आहे. आज मी आपले आर्टिफिशियल फ्लावर आणि जे झाडांचे फ्लावर असतात त्यांच्यापासून एक युनिक डेकोरेशन तयार केलेलं आहे. हे बॅकस्टेज आहे जे लग्न मंडपासाठी तयार केले जाते. तसंच विविध ठिकाणी आता युनिक आयडिया निघलेली आहे. फोटोशॉपसुद्धा राहतो लग्नामध्ये, तिथे पण आपण याचा वापर करू शकतो. तसं माझं इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स पण झालेला आहे 1 वर्षाचा. हो, व्यवसायाची संधी भरपूर आहे सर. याच्यात भविष्यात खूप व्यवसाय उद्भवू शकतात. भरपूर प्रॉफिट आहे सर या व्यवसायामध्ये. पूर्ण झालं. हो. कशी संकल्पना सुचली तुला? आज महाविद्यालयाने तुला प्लॅटफॉर्म उभारून दिला आहे, सजावट स्पर्धेत तू सहभागी झालेली, काय सांगणार? मला असं सांगायचं आहे की भारतात प्रत्येक कार्यक्रमात जेव्हा गणेशवंदना केली जाते त्या गणेशवंदनेसाठी ही अत्यंत चांगली आहे. म्हणजे याच्यामध्ये नेचरमधून गणपती बाप्पा कसे दिसतील ही संकल्पना आम्ही मांडलेली इथं. आणि हे जे उरलेले होते आमच्याकडे फ्लावर एक्सेस झाले होते आमचे, त्याचा पण वापर आम्ही इथे केलेला आहे. अशा प्रकारची पण रांगोळी आपण लग्न समारंभात, दिवाळी किंवा काही उत्सव असो आपला मराठी संस्कृतीचा, त्याच्यात आपण हे काढू शकतो. आणि मला असं वाटतं की नेचरमधून आपण जे दाखवण्याचा प्रयत्न करतो ते अगदी चांगलं दिसतं, कारण की आर्टिफिशियलपेक्षा नेचरमधून जे करतो ना ते जास्त रिअल वाटतं. आज महाविद्यालयाने तुमच्या कलागुण सादर करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली आणि व्यवसायात देखील तुम्हाला तुम्ही व्यवसाय करू शकाल. तुम्ही काय सांगणार याबद्दल? तसं आमचा काही प्लॅन नाही आहे, पण आम्हाला जर का याच्यातून जर व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्या तर आम्ही नक्कीच याचा विचार करू. थँक्यू. हो. फुल सजावट स्पर्धेमध्ये काय नेमकं तू थीम बनवलेली आहे, काय सांगणार आपल्या थीमबद्दल? मी या ठिकाणी सर्व फुलांचा वापर केला आहे. सर्व फुलं घरगुती आहे. हे पळसाचे फुले हे सहसा कुठे वापरले नाही जात, तर आम्ही ह्या रांगोळीत पळसांच्या फुलांचा उपयोग केलेला आहे. आणि रांगोळी म्हटलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, तर प्रत्येक आपल्या कार्यक्रमात रांगोळी असतीच असती. तर ह्या ठिकाणी असं सांगायचं की फुलांपासूनही आपण खूप छान रांगोळी काढू शकतो आणि त्यांचा सुवासही सगळीकडे दरवळेल, त्यामुळं अजूनच छान वातावरण तयार होईल. आणि बुके पण आम्ही बनवलेला या ठिकाणी. जेवढा फुलांचा रांगोळीत वापर झाला त्यानंतर त्याचा उपयोग आम्ही बुकेमध्ये पण केलेला आहे. आणि महागाई हो. आणि शिक्षणाबरोबर शिक्षण घेते महाविद्यालयामध्ये, शिक्षणाबरोबर तुला व्यवसायाची एक संधी उपलब्ध होती, काय सांगणार? मला खूप आनंद होतोय आणि प्राचार्यांचे सर्व शिक्षक वृंदांचे खूप आभारी आहे आम्ही, कारण आमची कला दाखवण्याचा आम्हाला एक त्यांनी इथे चान्स दिलेला आहे. त्याच्यामुळं थँक्यू फॉर कॉलेज. आता तुमचं शिक्षण चालू आहे आणि शिक्षण चालू असताना तुम्हाला बुके बनवायचं समजा सांगितलं कॉलेजने, तुम्हाला सांगितलं की 5 बुके तुम्ही तयार करून आणा, तर तुम्ही आता हो बनवू शकतो आम्ही. हो विजन काय आहे? हो आम्ही हेही पुढे करू शकतो, बनवू शकतो. विविध प्रकारे वेगवेगळे कसं मांडता येईल आम्हाला बुकेमध्ये, वेगवेगळे टाईप्स कोणते कोणते फ्लावर्स यूज करता येतील तेही विचार करून आम्ही बनवून देऊ शकतो. थँक्यू.
काय नेमकं बनवलेली फुलांच्या सजावट? माझं नाव वैष्णवी नारायण कोल्हे, माझी पार्टनर पल्लवी भरत डुबे. आमच्या कॉलेजमध्ये झालेले या फ्लावर डेकोरेशन स्पर्धेसाठी मी याच्यात पार्टिसिपेट झाली. त्यात सर्व प्रिन्सिपल, सर्व टीचर स्टाफ यांनी आम्हाला खूप सपोर्ट केल्याबद्दल आणि आमच्या कलेला वाव दिल्याबद्दल खूप त्यांचे धन्यवाद करते. अगोदर मी माझ्या याचा विषय आहे की फ्लावर पॉट बनवणे, आणि मी ते खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे आणि त्यासाठी मी घरचेच फुलं यूज केलेले आहे. आपल्या परिसरात असलेले आपण जे लावलेले फुलं आपल्याला कशी ते वापरता येईल, कुठे त्यांचा उपयोग करता येईल ते आपण केला पाहिजे. त्याप्रकारे मी सर्व फुलं वापरून आणि अशा प्रकारे फ्लावर पॉट तयार केलेला आहे. आणि मी FYची स्टुडंट आहे. मी स्वतः माझा एक छोटासा बिझनेस करते, फ्लावर डेकोरेशन, सप्तपदी वगैरे, घाणा डेकोरेशन, हळदी डेकोरेशन यासाठी मी ऑर्डर्स घेते. जिथे असेल तिथं आपली सर्विस हे करत असते. आणि आपल्या कॉलेजने ही संधी ह्या कॉलेजनी खूप मोठी संधी दिली, यासाठी सर्वांचे धन्यवाद करते. थँक्यू सर. माझं नाव सानिया पठाणे. तर माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा करून राहिले, कारण की संधी मला कॉलेजने दिली. मी खूप खुश आहे आज, कारण काही नवीन मला करायला भेटलं. आणि कॉलेजचं आणि शिक्षकांचं सगळ्यांचं खूप आभार का आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. आजकाल जास्त करून वेडिंग असो, काही पण असो, डेकोरेशन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्याशिवाय तिथली जागा सुंदरच दिसत नाही. आणि म्हणून आम्ही हे ना नॅचरल फ्लावरपासून डेकोरेशन कसं करतात ते दाखवलेलं आहे. थँक्यू फॉर. नमस्कार सर, माझं नाव उमेश बाळासाहेब वारकर. मी SY.BCom या वर्गामध्ये शिकत आहे. आम्ही तिघांनी मिळून शुभ प्रसंगासाठी काढण्यात येणारी रांगोळी, फुलांची रांगोळी काढलेली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या फुलांचा उपयोग केलेला आहे. आम्ही यामध्ये गुलाब, जास्वंद, गलांडा आणि झेंडू या अशा प्रकारच्या फुलांचा उपयोग केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण कोणत्याही शुभ प्रसंगी घरासमोर रांगोळी काढू शकतो. बस, धन्यवाद. झालेली आहे आणि केजेस आनंद उत्सवाचा आज 3रा दिवस आहे, ज्यामध्ये फुल सजावट स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. आणि हा केजेस आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे आमचे मार्गदर्शक ट्रस्टी माननीय श्री संदीप भाऊ रोम्हारे, तसेच महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर विजयजी ठाणगे आणि केजेस आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जी कोर कमिटी तयार केलेली, या सर्वांचं अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आज फुल सजावट या स्पर्धेसाठी खूप एंट्रीज आलेल्या आहेत. जवळजवळ 91 मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. आज जसं फुले सजावट स्पर्धेबरोबरच मिसमॅच डे पण होता, त्याच्यानंतर क्रिकेटची पण स्पर्धा चालू आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद नोंदवलेला आहे. आणि आपण आज बघू शकता की फुल सजावट स्पर्धेमध्ये ही सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि त्यांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या की फुल सजावटीमध्ये आपण नेमकं काय करायचं आहे, आर्टिफिशियल फुलं वापरायची की नॅचरल फुलं वापरायची, ह्या त्यांच्या शंकांना योग्य प्रकारे माझ्या टीमनी, ह्या सगळे माझे टीम मेंबर्स आहेत, यांनी त्यांना अतिशय समर्पक असं मार्गदर्शन करून आज आपण बघू शकता की त्यांनी ही जी त्यांची संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवलेली आहे. आज ही सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत आणि पर्यावरणपूरक असे यांनी ही फुल सजावट केलेली आहे. या सजावटीच्या माध्यमातून या मुलांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः मुलींना पार्ट टाइम जॉब करण्याची यामधनं संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी महाविद्यालय मॅनेजमेंट ट्रस्टी, प्राचार्य आणि सर्व समिती मेंबर्सचं खूप खूप आभार मानते की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
जर पाहिलं तर के जी एस सोमय्या या महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी KGS आनंद महोत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत असताना आपल्याला दिसून येतो। यामध्ये संस्थेचे अध्यक्ष असतील, रोमारे सर असतील, डॉक्टर प्राचार्य ठाणगे सर असतील, आमचे HOD असतील, डॉक्टर गणेश चव्हाण असतील, साळुंके सर असतील, पगारे सर असतील आणि महाविद्यालयाचे वरिष्ठ काही शिक्षकसुद्धा या ठिकाणी आहेत। खरं पाहिलं तर या आनंद महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन केलेलं आपल्याला दिसून येतं। खरं पाहिलं तर आज शिवजयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जे काही गड किल्ले असेल, संभाजी महाराजांनी जे काही गड किल्ले असेल, त्याची निर्मिती असेल, त्याची एक संकल्पना, ती एक खरं पाहिलं तर जनजागृती या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हवी आणि ती प्रतिकृती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी साकारावी, यासाठी हा एक सुंदर असा एक उपक्रम या ठिकाणी KGS सोमय्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतला गेला होता। आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये गडकिल्ले मोहीम या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला होता। आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी लोहगड या गडाची या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये माझे मित्र ससाने सर असतील, त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर कारंडे सर असतील, त्यानंतर रविकांत शितोळे सर असतील, यांनी ही प्रतिकृती या ठिकाणी तयार केली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विंचुकडा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि त्या ठिकाणी महाराजा दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। अशी सुंदर अशी प्रतिकृती आपण हे जे काही साहित्य आहे त्या साहित्याच्या माध्यमातून हे गड किल्ले या ठिकाणी संवर्धन केले पाहिजे आणि हे गड किल्ले कशा पद्धतीने तयार केले जातात ह्याची जनजागृती या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून केलेला दिसून येतो। महारुद्र खोसे, आपण KGS महाविद्यालयामध्ये KGS आनंदोत्सव 2024-25 साजरा करत आहोत आणि त्यामध्ये विविध उपक्रम दररोज नियमितपणे राबवले जात आहेत। आज त्यामध्ये आपण कोलाज कॉम्पिटिशन आणि पोस्टर कॉम्पिटिशन हा उपक्रम राबवत आहोत आणि यामध्ये विद्यार्थ्यांना ममता भाव किंवा ममत्व हा विषय देण्यात आला होता आणि त्यावरती आपण पाहू शकता की विद्यार्थ्यांनी आपल्या ह्युमन बिईंग, मग त्यामध्ये आई, मुलगी असेल किंवा सर्व नेचर यामधले पशु, पक्षी, प्राणी यांच्यातला ममत्व भाव हा कोलाजच्या माध्यमातून, कातरण कलेच्या माध्यमातून दर्शविण्याचा अतिशय चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो। यामध्ये 11वी पासून ते PG पर्यंतचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन यामध्ये प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि अतिशय नवीन कलाकुसर त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते। थँक्यू।